विधान भवनात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांची हाणामारी। आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुखवर ऋषिकेश टकलेचा हल्ला। घटनेनंतर दोघांकडूनही दिलगिरी व्यक्त। विधान भवनात झालेल्या राडा प्रकरणात अत्यंत कडक कारवाई करणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या विनंतीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं आश्वासन। अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील भूमिका स्पष्ट करणार। मला मारण्याचं प्लॅनिंग होतं। हाणामारी करणारे खुनातील त्याचबरोबर मकोकातील आरोपी। पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकलेवर आव्हाडांचा गंभीर आरोप, तर पडळकरांकडून विधानसभा अध्यक्ष आणि सभापतींची माफी। एकीकडे उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंसोबत शाब्दिक चकमक, तर दुसरीकडे फडणवीसांसोबत भेटीगाठींचा सिलसिला। 2 दिवसात ठाकरे आणि फडणवीसांमध्ये तिसरी भेट। सभापती दालनात अर्धा तास चर्चा। भ्रष्टाचाराचे आरोप कुणावर करता? दिनू मोरियानं तोंड उघडल्यास कितीतरी लोकांचा मोरिया होईल। उपमुख्यमंत्री शिंदे ठाकरेंच्या शिवसेनेवर संतापले। एवढी नमक-हराम निर्लज्ज भ्रष्टनाथ व्यक्ती आयुष्यात पाहिली नाही। उद्धव ठाकरेंवर आरोप करताना लाज वाटली नाही का? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात, थेट वादविवाद करण्याचं देखील चॅलेंज। आणि ट्रॅपचा मुद्दा विधानसभेत गाजला। भर सभागृहात नाना पटोलेंचा पेनड्राईव्ह बॉम्ब। महाराष्ट्रातले मंत्री अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा दावा, तर सरकारनं प्रकरण गांभीर्यानं घेतल्याचं उपमुख्यमंत्री शिंदेंचं उत्तर। भाजपच्या मॅरेथॉन बैठकांचा सिलसिला सुरूच। मुख्यमंत्री फडणवीसांकडून आमदारांसोबत पूर्व विदर्भातील आढावा। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं माहिती घेतली। देशात वन पार्टी मग नो इलेक्शन होईल। उद्धव ठाकरेंचा टीजरमधून भाजपवर निशाणा। देशात फक्त भाजपाच राहणार, या जे पी नड्डांच्या जुन्या वक्तव्याचा ठाकरेंकडून समाचार।